आपण कित्येक वेळा नाचणी चिप्स, मका चिप्स, सोया चिप्स यासारखे चिप्सचे प्रकार हे विकतच आणत असतो. पण हेच चिप्स आपण घरच्या घरी सुद्धा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो हे अनेकांना माहीतच नसतं. आज मी इथे बनवलेत मक्याचे चिप्स आणि तुम्ही बघू शकताय अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे मक्याचे चिप्स तयार झालेले आहेत. अगदी सहजपणे तुटतायत, अजिबात तेलकट किंवा अजिबात कडक झालेले नाहीयेत. अतिशय सोपी रेसिपी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अमिता, पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर हे मक्याचे चिप्स करण्यासाठी मी इथे पीठ घेतलेली आहेत. हे आहे 2 वाट्या मक्याचं पीठ. ज्या पिठाची मक्के की रोटी करतात ना, तेच हे पीठ आहे. हे पीठ बारीकच असतं आणि ते वाण्याच्या दुकानात अगदी सहजपणे उपलब्ध असतं. जर तुम्हाला ते वाण्याच्या दुकानात मिळत नसेल तर तुम्ही ते दळूनही घेऊ शकता. 2 वाट्या मक्याच्या पिठाला मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. अशा प्रकारे 3 वाट्या पीठ आपण घेणार आहोत. मक्याचे चिप्स आहेत, त्यामुळे मक्याच्या पिठाची क्वांटिटी ही जास्त असणार आहे आणि बाइंडिंग म्हणून 1 वाटी बेसन त्यामध्ये आपण घालणार आहोत. आता आपण हे मक्याचे चिप्स करण्यासाठी पीठ भिजवायला घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलाय आणि हे दोन्ही वाट्या मक्याचं पीठ आणि 1 वाटी बेसन असं सगळं एकत्र मी या बाउल मध्ये घालणार आहे. आणि आता ह्या पिठामध्ये आपल्याला घालायचे हे लाल मिरचीची पावडर. साधारण 1 मोठा चमचा भरून लाल मिरचीची पावडर मी यामध्ये घातलीये. आणि हा आहे हिंग. हिंग सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी घालायचा आहे, कारण ह्या चिप्सला हिंगाचा स्वाद खूप छान लागतो. हिंग घालून झाल्यानंतर थोडीशी हळदही आपल्याला त्यामध्ये घालायची आहे, पण हळद मात्र खूप जास्त घालायची नाहीये. अर्धा चमचा हळदच मी इथे घातलीये. त्यानंतर मी इथे घातलंय चवीनुसार मीठ. 1 चमचा भरून मीठ मी यामध्ये घालणार आहे. 3 वाट्या पीठ आहे, त्या 3 वाट्यांसाठी साधारण 1 चमचा मीठ हे पुरेसं होतं. मीठ थोडंसं तुम्ही कमीच घाला, कारण वरनं आपण जेव्हा त्याला मसाला लावणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे पिठामध्ये मीठ थोडंसं कमी घातलं तरी सुद्धा चालू शकतं. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत मोहन. 2 पळ्या मोहन मी यामध्ये घातलंय. मी ज्या पळीने तेल घातलंय ती पळी थोडीशी मोठी असल्यामुळे मी इथे 3 वाट्या पिठाला 2 पळ्या तेल या प्रमाणात घातलंय. पण तुम्ही जर चमच्याने घालणार असाल तर 1 वाटीला साधारण 1 छोटा चमचा भरून मोहन हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे घातलेलं मोहन अशा प्रकारे चोळून चोळून आपण या सर्व पिठाला लावून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकताय आता मोहन ह्यामध्ये मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा मूठ बांधतो तेव्हा ती मूठ बांधली गेली तर समजायचं आपलं मोहनचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. पीठ भिजवण्यासाठी मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी इथे वापरते. गरम किंवा कोमट पाणी किंवा अति थंड पाणी यासाठी वापरायचं नाहीये. मी हे ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्या वाटीतच मुद्दाम पाणी घेतलंय, की जेणेकरून मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सुद्धा परफेक्ट सांगू शकेन. 3 वाट्या आपण पीठ घेतलेलं. साधारण 3 वाट्या पिठाला आपल्याला 1च वाटी पाणी पुरेसं होणार आहे. पण हे पाणी 1 वाटी पूर्णपणे एकदम न घालता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून अंदाज घेतच आपण ह्या पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. यामध्ये बेसन आहे, त्यामुळे बेसन जेव्हा असतं तेव्हा पाणी फार लागत नाही. म्हणून पाणी हे थोडं थोडं अंदाज घेतच घाला, नाहीतर पाण्याचं प्रमाण चुकलं तरी चिप्स परफेक्ट होणार नाहीत. आपल्याला हे पीठ भिजवताना खूप घट्टही भिजवायचं नाहीये आणि खूप सैलही भिजवायचं नाहीये. घट्ट भिजवलं तर त्याचे चिप्स चांगले पडणार नाहीत आणि जर सैल भिजवलं तर चिप्स मऊ होण्याची भीती असते. म्हणून मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे भिजवताना परफेक्टच सांगत आहे. हे बघा, अशा प्रकारे आता हा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही पीठ कुठल्याही घरातल्या वाटीने मोजलीत तरी त्या प्रमाणातच पाणी घ्या. हे बघा, साधारण 1च चमचा पाणी ह्या बाउलमध्ये उरलंय. याचाच अर्थ असा की 2 वाट्या मक्याचं पीठ आणि 1 वाटी बेसन म्हणजेच 3 वाट्या पिठाला 1 वाटी पाणी पुरलेलं आहे. तुम्ही जेव्हा चिप्स कराल तेव्हा कुठलीही चूक होऊ नये त्यासाठी मी इथे सविस्तर पाण्याचं प्रमाण एक्सप्लेन केलेलं आहे. आता थोडंसं तेल मी त्यावर घातलंय
आणि तेलाच्या हाताने पुन्हा एकदा हा गोळा मळून घेणार आहे। हे मका चिप्स करताना खूप जास्त गोळा मळण्याचीही आवश्यकता लागत नाही, पण मक्याचं पीठ थोडं असं फुसफुशीत असतं, पटकन मिळून येत नाही, म्हणून मात्र आपल्याला तो गोळा सारखा करून घेण्याची गरज लागते। आता हा गोळा मळून झालेला आहे आणि तो साधारण 10 ते 15 मिनिटं मी असाच झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण ह्या चिप्सवर लावण्यासाठी जो मसाला लागतो तो करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक मोठा चमचा भरून लाल मिरचीची पावडर घेतलीये आणि एक मोठा चमचा भरून मी इथे काला नमक घेतलंय, म्हणजेच शेंदेलोण किंवा पादेलोण आपण ह्यासाठी वापरायचंय। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसाला सुद्धा घालू शकता, पण मी इथे फक्त लाल तिखट आणि काला नमकच घेतलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर हा मसाला वर लावण्यासाठी आता तयार आहे। 10 मिनिटांनंतर आपण हा मळून ठेवलेला पिठाचा गोळा पुन्हा एकदा सारखा करून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय हा गोळा अतिशय सुरेख पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपण ह्याचे चिप्स करायला घेणार आहोत। त्यासाठी इथे चकलीचा साचा मी घेतलेला आहे, पण त्याला ताटली मात्र आपण अशी जी पापडीची ताटली असते ती वापरणार आहोत। हे बघा, ही पापडीची ताटली मी या साच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचंय। तेल लावल्यामुळे ह्या साच्याला जास्त पीठ चिकटत नाही, म्हणून अशा प्रकारे हाताने मी आतल्या साईडने ह्याला तेल लावून घेणार आहे आणि मगच आपण पिठाचा गोळा यामध्ये घालणार। आपण ज्याप्रमाणे या साच्याला तेल लावलंय त्याप्रमाणेच त्याच्या झाकणाला सुद्धा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, की जेणेकरून झाकणालाही पीठ चिकटणार नाही। आता जेवढं पीठ त्यामध्ये राहणार आहे तेवढं पीठ आपण हातात घेऊन अशा प्रकारे त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि ते पीठ आपण साच्यामध्ये भरणार आहोत। जेव्हा आपण 10 मिनिटं पीठ झाकून ठेवतो तेव्हा जर तुम्हाला वाटलं की ते थोडंसं कडक झालंय तर पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून तुम्ही ते सारखं करून घेऊ शकता। आता पीठ भरून झाल्यानंतर आपण त्याचं झाकण लावतोय, पण झाकण मात्र घट्ट लागलंय की नाही याची खात्री तुम्ही करून घ्या, कारण हे मक्याचे चिप्स आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत, त्याच्यामुळे त्याचं झाकण व्यवस्थित लागणं खूप गरजेचं आहे। आता हा साचा भरून झाल्यानंतर आपण चिप्स करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलंय आणि तेल तापलंय की नाही हे बघण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा त्यामध्ये घालून बघितलाय। पिठाचा गोळा जेव्हा तरंगून वर येईल त्यावेळी समजायचं की तेल व्यवस्थित तापलेलं आहे। एकदा तेल तापलं की आपण गॅस थोडासा कमी करायचा आहे। खूप हाय फ्लेमवर आपल्याला हे चिप्स करायचे नाहीयेत, नाहीतर ते वरून त्याला रंग लगेच येईल आणि आतून मात्र ते नरमच राहतील, म्हणून गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आणि अशा प्रकारे जेवढे एका वेळी राहतील तेवढे चिप्स तुम्ही कढईमध्ये सोडायचे। हे बघा, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे गोल फिरवत जेवढे पसरून आपल्याला ते टाकता येतील तेवढे पसरून ते तेलामध्ये टाकायचे आणि टाकल्या टाकल्या लगेचच त्याला झारा न लावता थोडेसे सेट झाल्यानंतर असे झाऱ्याने हलक्या हाताने ते तेलामध्ये प्रेस करायचे, की जेणेकरून त्याला वरच्या साईडने सुद्धा व्यवस्थित तेल लागेल। हे बघा, तुम्ही बघू शकताय आता त्याला व्यवस्थित बुडबुडे येत आहेत, याचा अर्थ ते व्यवस्थित तळले जात आहेत। हे बघा, झाऱ्यांनी तुम्ही अशा प्रकारे ते प्रेस करत करत दोन्ही बाजूनी त्याला तेल लागेल ह्याची काळजी घेत ते तळून घ्यायचे। आता एका बाजूनी थोडेसे तळून झाल्यानंतर ते आपल्याला उलटून घ्यायचे आणि उलटल्यानंतर ते दुसऱ्या बाजूनी सुद्धा तळून घ्यायचे। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी उलटपालट करत ते छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे। हे बघा, तुम्ही बघू शकताय त्याला लगेच कुरकुरीतपणा आलेला आहे। चकली तळायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ हे चिप्स तळायला लागत नाही। कंपॅरेटिव्हली चकलीच्या मानाने हे पटकन तळले जातात। जसजसे ह्याचे बुडबुडे कमी होतील तसतसं समजायचं की हे चिप्स आतपर्यंत व्यवस्थित तळले गेलेले आहेत। बुडबुडे थांबल्यानंतर हे आपण अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने साईडला ते टॅप करत त्याचं एक्सेस ऑइल काढून घ्यायचंय आणि हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। हे बघा, तुम्ही बघू शकताय मस्तपैकी मक्याचे चिप्स हे तयार आहेत आणि हे गरम असतानाच आपण ह्यावर मसाला टाकायचा आहे। गरम असताना आपण ह्यावर मसाला भुरभुरला तर तो त्या चिप्सला व्यवस्थित लागतो, म्हणूनच आपण गरम असतानाच प्रत्येक बॅचला अशा प्रकारे वर्ण मसाला भुरभुरणार आहोत। आणि तुम्हाला अशा प्रकारे वरून मसाला जर टाकायचा नसेल तर आपण जेव्हा पीठ भिजवलं त्यावेळी तुम्ही थोडंसं मीठ आणि तिखट जास्तीचं त्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकतं,
पण मसाला जर वरनं लावला तर त्याला रेडीमेड चिप्सचा फील येतो आणि चटपटीत चिप्स खायला जास्त मजा येते. म्हणून मी त्याला वरनं मसाला लावलेला आहे. आपण जेव्हा बाजारातून अशा प्रकारचे चिप्स विकत आणतो, तेव्हा आपण कितीही चांगल्या ब्रँडचे आणले, कितीही चांगल्या दुकानातनं आणले, तरी ते कुठे आणि कशा तेलामध्ये तळलेले असतील ह्याची आपण खात्री देऊ शकत नाही. म्हणूनच अशा प्रकारचे चिप्स आपण घरी बनवले तर जरी ते तेलकट असले तरी सुद्धा आपण आपल्या डोळ्यापुढे व्यवस्थित हायजीन मेंटेन करून आणि चांगल्या तेलात ते बनवलेले असतात. त्यामुळे असे चिप्स घरी बनवणं हे केव्हाही उत्तमच. कशी वाटली तुम्हाला आजची ही मक्याच्या चिप्सची रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही असे चिप्स कधी करून बघितले नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, या चॅनलवरचा जर पहिलाच व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.